दरम्यान नागपुरातही आदिवासी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलंय। आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांकडून ठिय्या मांडण्यात आलाय। डीबीटी सह विद्यार्थ्यांच्या मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। हा विषय GR पर्यंतच नाही मर्यादित राहिला तर काय मागणी आहे? आश्रम शाळेमध्ये जे मुली मृत्युमुखी पडलेल्या होत्या त्यांच्यावर त्यांनी अजूनपर्यंत काही पॉझिटिव्ह निर्णय नाही घेतलेला आहे। ते बिचारे लहान बैठकीत जे जाईल त्यात 10 लाखांपर्यंत मदत दिलेली आहे, नोकरी देण्याचं आश्वासन त्यांच्या परिवाराला केलेलं आहे। या व्यतिरिक्त काय काय मागणी आहे अजून? या व्यतिरिक्त ते जे त्या दिवशी झालेलं होतं आणि ते नाही का कुठेतरी प्रशासनाच्या दबावाखाली नाही का तो निर्णय म्हणजे घेण्यात आलं होतं। नागपूरच्या विद्यार्थ्यांचं ते स्टेटमेंट आंदोलन आमचं आंदोलन आता निरंतर म्हणजे सुरूच राहणार जोपर्यंत आम्हाला पॉझिटिव्ह हे मिळत नाही त्यांच्याकडून उत्तर त्याच्याकडून। आणि कालचं वातावरण इथलं असं होतं की ते बघा गेटला नाही का लॉक लावून आहे, त्याच्या मागे वॉशरूम आहे, वॉशरूमला पण वॉशरूमची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे, आता केलेली आहे। मागे जे वॉशरूम आहे त्याला लॉक लावून ठेवलेली व्यवस्था कशी नाश्त्याची आता माहिती नाही आम्हाला काही याच्या नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आदिवासी विद्यार्थी जे आहे आता भंडारा, गोंदिया आणि वर्ध्याचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि याच परिसरात या विद्यार्थ्यांचा मुक्काम होता आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही। शनिवारी जे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं ते आंदोलन आता इतर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा सुरू केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।